राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातील पठार भागामधील बोटा परिसरात घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात शुक्रवार दिनांक 20 जून रोजी फिर्यादी शालिनी बालश्राम शेळके वय 50 वर्ष राहणार बोटा तालुका संगमनेर हे त्यांचे राहते घर बंद करून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घर फोडून घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबतची फिर्याद घारगा पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। या गुन्ह्याचा सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालवणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे असे पथक नेमून गुन्ह्याचा तपास करण्याबाबतच्या सूचना व मार्गदर्शन केले। शनिवार दिनांक 5 जून रोजी या पथकास गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घारगा पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत याने व त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कर्जत तालुक्यात आरोपींचा शोध घेऊन आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले वय 28 वर्ष राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तसेच सुनीता उर्फ सुंटी देवीदास काळे वय 35 वर्ष राहणार नारायण आष्टा तालुका आष्टी जिल्हा बीड व एक विधी संघर्षित बालक वय 17 वर्ष राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अशा आरोपींना ताब्यात घेतलाय। ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या पकडलेल्या साथीदारांसह आणि फरार आरोपी शुभम उर्फ बंटी पप्पू काळे राहणार MIDC अहिल्यानगर तसेच सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत, संदीप ईश्वर भोसले, पुन्हा ईश्वर भोसले अशा फरार आरोपींच्या मदतीने केला असल्याची त्यांनी कबुली दिली आहे। त्याच्याकडील 2 मोटरसायकलवरून बंद घरांची पाहणी करून घरफोडीचा गुन्हा केल्याची त्यांनी माहिती सांगितली आहे। पथकाने ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन आणखी कोठे गुन्हे केले आहेत का याबाबतची चौकशी केली असता त्याने त्याचे वरील साथीदारांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर त्याचप्रमाणे पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याच्या माहितीनुसार एकूण 16 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे। आरोपी मिलिंद ईश्वर भोसले याच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालासह व त्याबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनीता उर्फ सुंटी देवीदास काळे राहणार नारायण आष्टा तालुका आष्टी जिल्हा बीड व त्याची पत्नी कोमल मिलिंद भोसले याच्या मार्फतीने सोनारास विकला आहे। तर काही मुद्देमाल त्यांनी त्याचे नातेवाईकाचे घरामागे लपून ठेवले असल्याची माहिती दिली आहे। पथकाने पंचासमक्ष सोनाराने 4,50,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व आरोपीने काढून दिलेला 19,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यास 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध वर्णनाचे दागिने, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुस, मोटरसायकल व लोखंडी कटावणी असा एकूण 24,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले हा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी 3 दरोड्याचे गुन्हे तर 2 दरोडा तयारीचे गुन्हे, 1 जबरी चोरी, 10 घरफोडी व 2 चोरीचे असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी घारगा पोलीस स्टेशन या गुन्ह्याचे तपासकामी घारगा पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास घारगा पोलीस स्टेशन करत आहे।
सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कोलंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व डॉक्टर कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, लोणी या परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले, राहणार बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून 3 भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याचा सासरा हा MIDC परिसरामध्ये राहत होता। त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण 25 तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसं हे पण जप्त करण्यात आलेलं आहे। या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा, फलटण, आळेफाटा या भागातल्या घरफोड्यांची पण कबुली दिलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण 26 लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे। एकूण जिल्ह्यातील 12 घरफोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।